अमेरिका आणि इस्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते खामेनींची हत्या केली। त्यानंतर भारतात त्याचे पडसाद उमटतायत। खामेनींच्या समर्थनार्थ निदर्शनं होत आहेत। पण प्रश्न उपस्थित केला जातोय की अशा प्रकारची निदर्शनं भारतात करणं योग्य आहे का? खरं तर भारतीय संविधान आपल्याला लोकशाहीच्या चौकटीत आंदोलनाचा अधिकार देतं, पण अशा आंदोलनाचे कूटनीतिक परिणाम काय होऊ शकतात? ज्या प्रकारे खामेनींची हत्या करण्यात आली त्यानंतर अनेक देशांनी अमेरिका आणि इस्रायलच्या दंडेलशाहीवर बोट ठेवलंय। अमेरिकेच्या अनेक मित्र देशांनाही ते पटलेलं नाहीये। इंग्लंड आणि स्पेन सारखे देश अमेरिकेपासून 2 हात लांब राहत आहेत। या सगळ्यात भारताची भूमिका ही नेहमी संतुलित आणि व्यावहारिक राहिली आहे। अशा वेळी भारतात होणारी खामेनी समर्थकांची निदर्शनं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या तटस्थ प्रतिमेला आव्हान देऊ शकतात का? देशातील निदर्शनं भारताच्या राष्ट्रीय हिताशी सुसंगत आहेत का? प्रश्न हाही आहे की खामेनींच्या समर्थनातली निदर्शनं ही मानवतावादी आहेत की ती धार्मिक दृष्टिकोनातून आहे? कारण खामेनी एक हुकुमशाह होते, धार्मिक कट्टरतावादी होते, हिजबुल्ला सारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ द्यायचे असे त्यांच्यावर आरोप होते। आपल्या विरोधातल्या लिबरल आवाजाला चिरडून टाकण्याचं काम त्यांनी केलं। काही दिवसापूर्वी त्यांनी इराणमधल्या 12,000 आंदोलकांची कत्तल केली, हत्या केली। मग प्रश्न आहे की जर आजी निदर्शनं मानवतावादी दृष्टिकोनातून आहेत तर मग खामेनी माणसं मारत होते तेव्हा मानवतेसाठी निदर्शनं का केली गेली नाहीत? धार्मिक कारणामुळे समर्थन असेल तर देशाचं हित महत्वाचं की धार्मिक अस्मिता महत्वाची? परदेशातल्या राजकीय मुद्द्यांवर देशांतर्गत भूमिका घेणं अंतर्गत सामाजिक विभाजन वाढवू शकतं का? आंदोलनांना धार्मिक स्वरूप प्राप्त होणं हे किती घातक आहे? हा प्रश्न केवळ निदर्शनांचा नाहीये, मतप्रदर्शनाचा सुद्धा नाहीये, तो आपला अधिकार आहे, पण व्यापक राष्ट्रीय हिताचा नक्की आहे। याची जाणीव तितकीच आवश्यक आहे। या मुद्द्याकडे भावनिकरित्या न पाहता परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं। मत मांडणं हा नागरिक म्हणून अधिकार असला तरी राष्ट्रहित हे सर्वोपरी असायला हवं, याबद्दल कुणाचंही दुमत असणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही निदर्शकांनी देशाची अंतर्गत शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध धोक्यात येणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी। आणि ही निदर्शनं करत असताना हेही लक्षात घ्यायला हवं की इराणमध्ये या हुकुमशहाच्या हत्येच्या नंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला। मग त्या आनंदाचं काय, हाही सवाल आहे। या सगळ्याची चर्चा आपण आज बडे मुद्देच्या माध्यमातून करणार आहोत, पण ही चर्चा करत असताना काही मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करतो। आपला पहिला सवाल आहे, खामेनींच्या समर्थनार्थ निदर्शनं योग्य आहेत का? याबद्दलचं तुमचं मत नोंदवा आणि जाताना सगळ्यात शेवटी मी त्याचा पोल सुद्धा दाखवणार आहे, प्रेक्षकांचं काय मत असेल। परकीय संघर्ष भारतीय रस्त्यांवर येणं हे कितपत योग्य आहे? आपण त्याच्याकडे कसं पाहायला हवं? त्या संघर्षाकडे तो एक राजनैतिक संघर्ष आहे, तो धार्मिक संघर्ष नाहीये। आपण त्याच्याकडे कसं पाहायला हवं? आपण कसं रिॲक्ट व्हायला हवं? निदर्शनांचा देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल? कारण देशाची एक भूमिका आहे आणि देशांतर्गत वेगळी प्रतिक्रिया, या सगळ्याकडे जग कसं पाहतं? ती एक राजकीय प्रतिक्रिया म्हणून पाहिली जाते का? आपल्याला विचारायचं आहे त्याच्याबद्दल सुद्धा। मानवाधिकारांचा मुद्दा की धार्मिक ओळख, ही जी निदर्शनं केली जात आहेत त्याच्या मागचं मूळ मेघ काय? काय त्याच्या मागचं मूळ? धार्मिक अस्मिता आहे की मानवाधिकार आहे? मग मानवाधिकार असेल तर त्यांनी जेव्हा मानवाधिकाराचं हनन केलं तेव्हा बदल चिडीचूप का? धार्मिक अस्मिता महत्वाची की राष्ट्रीय हित महत्वाचं, हाही सवाल आहे। कारण राष्ट्र सर्वतोपरी असेल तर मग धार्मिक भावनांना आम्ही किती दिवस कुरवाळायचं आणि ते योग्य आहे का, हाही सवाल आहे। या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके आहेत। परिणयजी, स्वागत आहे तुमचं। काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे आपल्या सोबत आहेत। विवेकजी, तुमचंही स्वागत। एमआयएमच्या नेत्या रुहिनाज शेख आपल्या सोबत आहेत। रुहिनाजी, तुमचं स्वागत। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक केदार नाईक आपल्या सोबत आहेत। केदारजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मला रुहिनाज यांच्यापासून करायची आहे। पण रुहिनाजी, तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी मला काही दृश्य तुम्हाला दाखवायचे आहेत आणि नंतर प्रश्न। दृश्य बघा, अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला,
युद्धाच्या पहिल्याच दिवशी काही तासात सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झाला, त्यांची हत्या करण्यात आली. खामेनींचा मृत्यू झाल्यानंतरची 2 दृश्य आहेत ही. भारतातले मुस्लिम आक्रोश करतायत, इराणमधले मुस्लिम जल्लोष करतायत. हे परस्पर विरोधी दृश्य आहेत आणि या दृश्यांचा नेमका अर्थ काय आहे समजून घेऊया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया. रोहिनाथजी, ही 2 दृश्य तुम्ही बघितली. भारतातल्या मुस्लिमांच्या मध्ये एक मोठा रोष, संताप आणि ती निदर्शनं रस्त्यावरती दिसत आहेत. त्यामागची भावना नेमकी काय आहे? धार्मिक आहे की मानवतावादी आहे? नमस्ते सर. खरं तर हे मानवतावादीच आहे. कारण जे इराण आणि भारताचे जे संबंध आहे ते आत्ताचे नाहीये. जेव्हा ते इस्लामिक राष्ट्र नव्हता तेव्हापासून भारत आणि इराण यांचे संबंध आहेत. बर. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इंडिको आणि इराण म्हणून आपला एक कल्चर जे होता, सेंटर जे आहे ते इंडियामध्ये विविध जागेमध्ये आहे. जे सेंटर चालतात इंडिया आणि इराण यांचे, तर आपले जे संबंध आहेत ते वर्षानुवर्ष पूर्वीचे आहेत. म्हणजे आता नवीन नाही आहेत का, म्हणजे इस्लामिक राष्ट्र झाला म्हणून भारताचे लोकांचे त्यांच्याशी संबंध झाले, तसं काय नाहीये. आणि हे जे मानवतावादीच होता. कारण खोमेनी ज्यांच्याबद्दल आता बोलत आहे की त्यांनी अनेक लोकांची हत्या केलेली आहे, तर त्यांची हत्या ज्यांनी केलेली आहे, म्हणजे खोमेनीची ज्यांनी हत्या केलेली आहे ते कोणते धुतले तांदूळासारखे आहेत. त्यांचे तर नाव एप्स्टीन फाईल त्यामध्ये आलेले आहेत ना, तर त्यांच्याबद्दल आपल्या भारतात सहानुभूती कशासाठी? जे ट्रम्प आहे त्याचे मंदिर बांधलेले आहेत अनेक जागी. ट्रम्पचे मंदिर आहेत का नाही? आणि इस्रायलचे जे हे आहेत राष्ट्रीय नेता आहेत त्याचे पण लोक फार पूजा हे करत आहेत सर. तर त्यांचा पण काय संबंध भारतात? जर इराणचा संबंध नाहीये तर इस्रायल आणि अमेरिकाचा पण जे ट्रम्प आहे त्यांच्याबद्दल पण ते पूजापाठ ते करायचा संबंध काय सर? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि मला वाटतं ट्रम्पचे जे कोणी असं मंदिर बांधत असेल ना, तर मला वाटतं लाज वाटायला पाहिजे अशा लोकांची. कारण आपला काही संबंध नाहीये, त्यांचं उदात्तीकरण करण्याची काही गरज नाहीये. इराणच्या त्या हुकुमशाहीशी आपला काही संबंध नाहीये आणि त्या ट्रम्पशी आपला काही संबंध नाहीये. आपण काही मंदिरं बांधायची आवश्यकता नाहीये. पण डॉक्टर विवेकजी, मी तुमच्याकडे येतो, पण एक प्रश्न राहिला मला विचारायचा. रोहिनाथजी, तुम्ही एक प्रकारे मानवतावादी असं म्हणालात, मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात. मग अशा वेळी तो मानवतावाद कुठे गेला जेव्हा आपल्याच माणसांवर 12 हजार लोकांची कत्तल केली गेली? महिलांवरती आज अनन्वित अत्याचार तिथं सुरू आहेत. अशा व्यक्तीसाठी अश्रू का ढाळायचे हा सवाल आहे. तर तेव्हा पण विरोध झालाच होता. तेव्हा पण त्यांचं समर्थन, जेव्हा विरोधाची भूमिका असेल तेव्हा विरोधच केला आहे. तर आता जे घडलेलं आहे ते पण विरोध करण्यासारखंच आहे ना सर. आणि यांचे आपले संबंध जर चांगले असतील इराणचे आणि आपले, आणि आपल्याला तेल भेटत, आता तुम्ही कालची एक बातमी बघितली असेल, फक्त एक अफवा पसरली की पेट्रोल महाग होणार आहे. तर तुम्ही बघितले किती लांब रांगात लोक थांबले होते पेट्रोल भरण्यासाठी. तर त्याचा परिणाम जे आहे, इराण सोबत जर आपले संबंध खराब झाले तर त्याचा परिणाम आपल्याला भारतात पण होणार ना सर. आपले आर्थिक संबंध पण त्यांच्यासोबत चांगलेच आहे. हा, पण मग आज आपल्या इथले रस्ते अडवून काय मिळणार आहे? आपल्या इथं एवढे उग्र निदर्शनं करून काय मिळणार आहे? आपल्या रस्त्यावरती ती लढाई कशासाठी? ऐका ना सर, निदर्शन करणं हे आपला एक संविधानिक अधिकार आहे. आपलं ते निदर्शन केलंच पाहिजे. ते मानवतावादीसाठी जर कुणी पण असू द्या, जर बांगलादेशमध्ये पण आपल्या हिंदूंची हत्या झाली होती तेव्हा पण निदर्शन करण्यात आले होते इथे. तसेच तर कसं आहे माहितीये का सर, मानवतावादीसाठी रुहिनास बी बोलली पाहिजे आणि बडे सर यांनी पण बोललं पाहिजे. हो, पण रोहिनाथजी आणि विलास बडेंनी एक गोष्ट केली नाही पाहिजे ना, स्पेसिफिक असलं नाही पाहिजे. जेव्हा खोमेनींच्याकडून 12 हजार लोक मारले जात होते तेव्हा सुद्धा रोहिनाथजी आणि विलास बडेंनी बोललं पाहिजे त्याच्याबद्दल. ही अपेक्षा चुकीची आहे का? तेव्हा पण बोलली होती सर मी. मला देशात तरी अशा प्रकारची निदर्शनं जी आज दिसत आहेत ती दिसले असतील तर प्लीज दाखवा. तुमच्याकडे काही क्लिप असतील तर. बाकी पाहुण्यांकडे जाऊन येतो, तोपर्यंत काढून ठेवा तुम्ही. आपल्याकडे डॉक्टर विवेकजी सुद्धा आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. विवेकजी, काँग्रेसची या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? ही जी निदर्शनं केली जात आहेत मोठ्या प्रमाणात, त्या सगळ्यातनं काय मेसेज चाललाय? परकीय संघर्ष भारतीय रस्त्यांवर येणं हे कितपत योग्य आहे? हे तुम्हाला पटतंय का? बडे साहेब,
सगळ्यात पहिले मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या आधी जे एक माणुसकीला आवाहन केलं, एक हृदयद्रावक निवेदन केलं, ते जर युद्ध पिपासू आणि युद्ध पिपासूंची समर्थन करणारी मंडळी जर ऐकत असतील आणि ती जर खऱ्या अर्थानं मानव असतील तर त्यांच्यावरती याचा निश्चितपणे परिणाम होईल. एक सुंदर निवेदन केल्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. धन्यवाद सर. दुसरी गोष्ट ही आहे की हा हिंदू आणि मुसलमानांचा प्रश्न बिलकुल असला नाही पाहिजे. या हल्ल्याचा निषेध ज्यांचा सार्वभौमत्वाच्या भूमिकेवर निष्ठा आहे आणि प्रत्येकाचं सार्वभौमत्व हे आपल्या इतकंच पवित्र आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं, हो, ज्यांना ज्यांना नैतिकतेची चाड आहे आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दल आदर आहे, अशा लोकांनी निषेध करायला पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खॉमेनीने कित्येक हजार लोकांना मारलेलं आहे आणि खॉमेनी ज्या पद्धतीने सत्तेवर आला ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे आला. आणि नुकतीच झालेली आंदोलनं सुद्धा साधं आम्हाला बुरखा वापरू देऊ नका ती ज्या क्रूरतेने दडपली, त्यावेळेला सुद्धा 6-7 हजार लोकांच्या हत्या त्यांनी केल्या आणि सगळे लिबरल होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांची हत्या केली हे सगळे लिबरल विचारांचे लोक होते. त्यांना मुक्त श्वास हवा होता, त्यांना लोकशाही हवी होती, त्यांना हुकुमशाही नको होती. इंटरनेट बंद केलं, पाणी बंद केलं अक्षरशः त्या लोकांचं सुद्धा. जी लोक सांगत होती की आम्हाला इथं स्वातंत्र्य हवं आहे किंवा आम्हाला आमचे अधिकार हवे आहेत, शिक्षण हवं आहे. प्लीज सर. पण असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायलनी ज्या पद्धतीने त्यांची हत्या घडून आणली त्याचा निषेध न करणं म्हणजे त्या अशा प्रकारच्या दादागिरी पुढे शरणागती पत्करणे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट की भारत सरकारने या कृत्याचा निषेध करायलाच हवा होता, कारण आपल्या आधीच्या पंतप्रधानांच्या भूमिका वेगळ्या होत्या आणि आमची राष्ट्रीय परराष्ट्रीय नीती सुद्धा वेगळी होती. उदाहरण द्यायची झाली तर मी 2 उदाहरणं देईल. अटल बिहारी वाजपेयींनी इस्रायलला चोख शब्दामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जी पॅलेस्टाईनची भूमी ताब्यात घेतलेली आहे ती तुम्ही परत करायला पाहिजे. आणि मनमोहन सिंग जेव्हा अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी जे इराकवरती हल्ला केला होता, इराकशी जे युद्ध केलं होतं, तेव्हा ही अमेरिकेने चूक केलेली आहे असं रोखठोकपणे आपल्या पंतप्रधानांनी पूर्वीही सांगितलेलं आहे. हो, खरंय. ह्या 2 गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता फक्त मुसलमान लोक या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. या तुमच्या मुद्द्याकडे मी येतो. मला वाटतं की या मुद्द्याकडे मुस्लिम समुदाय कशा पद्धतीने पाहतो तो प्रश्न आपण सध्या बाजूला ठेवूया, कारण इस्लाममध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकत्र नांदतात. हा त्यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे खॉमेनी हे त्यांचे धर्मगुरू होते आणि त्यांच्या धर्मगुरूंची हत्या झाल्याबद्दल जर मुस्लिमांना वाईट वाटत असेल आणि ते रस्त्यावर येऊन निषेध करत असतील तर त्यात काही वेगळं समजायचं कारण नाही. वेगळं का नाही समजायचं? नाही, माझं तर म्हणणं असं आहे की अशा प्रकारच्या निर्घृणतेचा म्हणजे खॉमेनींची हत्या एकीकडे, ते 160 बालकांच्या वरती जे बॉम्बफेक केली तो एक दुसरीकडचा मुद्दा. या सगळ्या प्रकारच्या अत्याचारांवरती सर्व युद्ध पिपासूंचा आणि जगातल्या सर्व प्रकारच्या अशा दादागिरीचा अमेरिकेला वाटतं त्याला उचलून घेऊन जातात, अमेरिकेला वाटतं तरी आमच्या पंतप्रधानांची रोज टिंगल करतात, आमच्यामध्ये मध्यस्थी केली आहे नाही केली आहे त्याच्या आधी जवळजवळ 5 डझन वेळा बोलतात आणि आमच्या पंतप्रधानांना म्हणतात की यांना मी कधीही बदनाम करून सत्तेवरून उतरू शकतो. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा निषेध झाला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्ही उपस्थित तुमच्यावरती कुठला हेतवारोप करत नाहीये. आपण पाकिस्तानामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात किंवा बांगलादेशमध्ये
जी आता त्यांनी जी काही तथाकथित क्रांती केली, हा त्या तथाकथितच ती क्रांती नव्हतीच. हे केलं त्यावेळेला हिंदूंवर अत्याचार झाले, तेव्हा या देशातले हिंदू रस्त्यावर उतरून निषेध करत होते की नाही? त्यावेळेला आपल्या सरकारची भूमिका वेगळी होती आणि आपली भूमिका वेगळी होती. मला असं वाटतं की अशा सर्वच प्रश्नांकडे कोणीही, कोणत्याही पक्षांनी आणि कोणत्याही नागरिकांनी, जो खरा पुरा मानवतेवर श्रद्धा असलेला मनुष्य आहे त्यांनी धार्मिक दृष्टीने बघू नये. अशा प्रकारची या सर्वसामान्यांच्या हत्या होणं, त्या हत्यांचा झडझडून निषेध केला पाहिजे आणि अमेरिका ज्या पद्धतीची दादागिरी करतेय हो. त्या दादागिरीचा सुद्धा निषेध करायला पाहिजे. ठीक आहे सर, उपप्रश्न आहेत पण मी नंतर येतो. एक राऊंड सगळ्यांचा होऊ देत. परिणय फुके आपल्या सोबत आहेत, नंतर मी केदारजींकडे जाईन. परिणयजी, ज्या प्रकार, ठीक आहे, खामेनींनी ज्या प्रकारची तिथं आतापर्यंत सत्ता केली, जे अत्याचार केले, ते सगळं जरी असलं तरी अमेरिका कोण आहे? अमेरिका काय दादा नाहीये? अमेरिका काय कोणी असं लागून गेलं नाही की अमेरिकेनं सगळ्यांना हंटर घेऊन सगळ्यांना सांगायचं उद्यापासून तू विलन हे ठरवण्याचा अमेरिकेला अधिकार नाही. ज्या प्रकारे सगळे आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तोडून अमेरिका एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला उचलून घेऊन जातं. व्हेनेझुएलामध्ये काय झालं, त्याच्या आधी अफगाणिस्तानमध्ये काय झालं, इराकमध्ये काय झालं, वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी केलं आणि आता इराणमध्ये केलं. या सगळ्याचा आपण निषेध करायला हवा का? तो का केला जात नाही? हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आवाज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, आता हा पोचतोय. हा, अमेरिकेच्या दादागिरीचा निषेध का केला जात नाही हा त्यांचा सवाल आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ज्या प्रकारची निदर्शनं केली जात आहेत त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? बघा, असं आहे की अमेरिकेचा आपण विरोध किंवा त्यांनी काय कृती केली त्याच्याबद्दल काही वक्तव्य करण्यापेक्षा आणि आपण भारत म्हणून आपण इथे स्टँड घेतला आणि त्या याच्यात आपण कोणत्याही बाजूने आपण स्टँड घेणं हे भारतासाठी आणि भारताच्या भवितव्यासाठी योग्य नाही आहे. आणि निश्चितच अमेरिकेने ही दादागिरी केली असणार किंवा त्यांचे इंटरनल काय विषय आहेत हे आपल्याला माहीत नाही. मला या माध्यमातून आपला जो दुसरा प्रश्न आहे की या प्रकारचं एखाद्या परक्या देशामध्ये एखादं कोणी धर्मगुरू असतील, कोणी त्या देशाचे प्रमुख असतील, त्यांची हत्या झाली किंवा काय झाली, आपल्या देशात निर्देशन करणं की आपल्या देशात मोर्चे काढणं, आपल्या देशात कायदा सुव्यवस्था कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न करणं, आपल्या देशात असं रडणं की जसं काही यांचं कोणी घरचाच व्यक्ती मरण पावलेला आहे, या प्रकारचं सगळं रस्त्यावर उतरून करणं हे अयोग्य आहे. मला असं वाटतं की या प्रकारचं करणं म्हणजे एखाद्या म्हणजे कट्टरपंथ्यांचं समर्थन करणं आहे. त्यांनी त्यांच्या देशामध्ये काय काय केलं, इराणमध्ये काय काय केलं. आज आपण जसं बोलले की भारतात 2 चित्र आपण दाखवले की भारताचे मुसलमान जे आहेत ते त्यांच्यासाठी रडतात आहे, मोर्चा काढतात आहे, आणि तेच इराणमधल्या ज्या मुस्लिम महिला आहेत ते तिथे जल्लोष करतात आहे की खामानी यांची मृत्यू झाल्यानंतर. तर त्यांच्या देशामध्ये काय त्यांनी अत्याचार केले, 1980 पासून त्यांचं तिथे राजवट आहे, कशा प्रकारे त्यांनी क्रांती घडून आणली, कशाला तिथे सत्ता पलट केली, आणि त्यानंतर त्यांनी एक कट्टर इस्लामिक राष्ट्र असं त्यांनी त्याची घोषणा केली, आणि त्यानंतर त्यांनी जे प्रकारे वागणूक केली, ज्या प्रकारे इतर देशांसोबत युद्ध पुकारलं किंवा तिथे हे केलं, तर मला असं वाटतं हे चुकीचं. अशा कोणत्याही याच्यात भारतातल्या कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही नागरिकांनी या सगळ्या याच्यात पडू नये, या सगळ्या याच्यात निषेध करू नये. आणि बाकी जे देश म्हणून जे करायचं आहे, देश म्हणून त्यात काय भूमिका घ्यायची आहे, हे देशात ज्यांची सत्ता आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, डिफेन्स मिनिस्टर आहे, परराष्ट्र मंत्री आहेत, हे सगळे ते ठरवतील की काय करायचं आहे, कसं करायचं. पण आज 2 लोकांच्या भांडणामध्ये आपलं कुठेतरी नुकसान होऊ नये, भारताचं कुठेतरी नुकसान होऊ नये, भारताच्या भवितव्याचं काही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, आणि म्हणून हीच भूमिका आपल्या देशातील सत्ता पक्षांनी किंवा राजकारण्यांनी ही ठरवून त्यात आपली भूमिका मांडली पाहिजे. ठीक आहे, आपण तटस्थ आहोत आणि ह्या तटस्थ भूमिकेतूनच आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे, कोणाची एकाची बाजू घेण्यापेक्षा किंवा कोण चुकीचं कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा, असं तुम्ही म्हणताय. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं म्हणणं आहे नैतिक दृष्ट्या तरी तुम्ही सांगा. एक याच्यात विलासजी
माझा फक्त एक आहे की आपण काही निदर्शन करून, आपण काही विरोध करून काही अमेरिकेला काही फरक पडणार नाही, आणि आपण काही मोर्चा करून काही इराणला काही फायदा होणार नाही, आणि आपण भारत म्हणून किंवा आपल्या भारतातले काही नागरिक जर रस्त्यावर उतरले किंवा याने काही तिथे फरक पडणार नाही. आपलं जो नुकसान होणार, आपल्या देशाचं नुकसान होणार. जे इथे आपण कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करताय, आपल्या इकडे काहीतरी परत दंगे होतील, परत काही ना काही प्रॉब्लेम होतील, परत हिंदू मुस्लिम वाद पेटणार. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींनी तिकडे काही फरक पडणार नाही, आपल्याला कोणी विचारतही नाही, आणि म्हणून आपण या सगळ्या भानगडीत पडलो नाही पाहिजे. ही माझी भूमिका आहे. आणि आपला जो आजचा प्रश्न आहे की या प्रकारचे मोर्चे, निदर्शनं किंवा या प्रकारचं आपण केलं पाहिजे का, तर बिलकुल नाही केलं पाहिजे. याचा कुठेही समर्थन होणार नाही, याचा विरोध होणार. विवेकजी, त्यांचं म्हणणं आहे आपण हात पळवून का घ्यायचे? ते दोघं लढतायत, कशासाठी लढतायत? ते काही कुठल्या कॉजसाठी लढत नाहीये, चांगल्या मानवतावादी कॉजसाठी नाहीये. ते दोघंही आपापल्या हितसंबंधासाठी लढतायत. अशा वेळी आपण जाऊन कुणाला तरी शहाणपण शिकवणं आणि आपले हात पळवून घेणं हे कितपत योग्य, असा त्यांचा सवाल आहे. तुम्हाला पटतंय का? हे बघा, ताकद क्षीण असणं हा गुन्हा नाहीये, ताकद कमी असणं हा गुन्हा नाहीये. असलेली ताकद, असलेली नैतिक ताकद न वापरणं हा मात्र निश्चितपणे गुन्हा होतो. आणि भाजपचे माननीय प्रवक्ते जे म्हणाले आपली भूमिका तटस्थतेची आहे, 2च दिवसापूर्वी त्या पडझड झालेल्या जागी नित्यानंदनी भेट दिली होती, आणि ती दिल्यानंतर त्यांनी मोदींचे पाठिंब्याबद्दल आभार मानलेत. कुठे राहिली आपली तटस्थता, हे एकदा जरा बघा. आणि दुसरी गोष्ट, कशासाठी अमेरिकेच्या बाजूने राहायचं आपण? हे जेव्हा बांगलादेशची निर्मिती होत होती आणि आपलं युद्ध चालू होतं, तेव्हा 7वा आरमार कोणी आणून उभं केलं होतं? आपल्या इथे जेव्हा अणुभट्ट्या बांधायचं जेव्हा ठरवलं इंदिराजींनी किंवा नेहरूंनी, त्यावेळेला त्याला विरोध कोणी केला? आपल्याला अणुभट्टी कोणी पुरवल्या? या सगळ्या गोष्टींचा विचार करून, आणि का म्हणून आपण अशा पद्धतीची दादागिरी सहन करायची? एक मिनिट, तुम्ही टू द पॉइंट विचारलंय, तुम्ही टू द पॉइंट विचारलंय. वेळेचा अभाव आहे. अर्धा मिनिट घ्या. आपल्या सागरी हद्दीमध्ये काल अमेरिकेने येऊन इराणचं आपण बोलवलेली, आपण इन्व्हाइट केलेलं जहाज बुडवलं. आपण याचा निषेध नाही करायचा. हा आपल्या सागरी हद्दीत येऊन दादागिरी करायचा हक्क यांना कोणी दिला? आणि कबूल आजच जाहीर केले त्यांनी, हो आम्ही तिथे डुबवलं श्रीलंकेच्या जवळ भारताच्या सागरी हद्दीमध्ये. हे काय चाललंय काय? आणि आपण काहीच बोलायचं नाही. ठीक आहे. पुन्हा आपल्याला कोण विचारतंय? अरे आपल्यालाच विचारत होते. डॉक्टर साहेब टू द पॉइंट. डॉक्टर साहेब वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. परिणयजी, थेट सवाल आहे त्यांचा. अमेरिका दादागिरी करताय, किमान सपोर्ट तरी करू नका. अमेरिका आपल्याला पण पळवतंय ना एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये. काय करताय अमेरिका आपल्याबद्दल? आपल्याला दिसतंय ना, मग त्यांना सपोर्ट का नाही? अमेरिकेला कुठेही सपोर्ट आपण केलेला नाही आहे, किंवा इराणला कुठे सपोर्ट केलेला नाही आहे. आपण कुणाचाही विरोध केला नाही, कुणाचंही त्यात समर्थन केलेलं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्याच्यात आपण कशाला पडायला पाहिजे? आपण भारत म्हणून आपल्यावर ज्यावेळेस येणार, किंवा आपल्या भारत तसाही सक्षम देश आहे, कोणताही दुसरा देश आपल्यासोबत इतके या प्रकारचं करायला तयार नाही. आपण दुसऱ्याच्या भांडणात जाऊन आपण कशाला बली का बकरा व्हायचा, हा माझा मुद्दा होता. मला असं वाटतं काँग्रेस प्रवक्त्यांनी फार जुनं फार सरळ काढलं किंवा हे आहे, पण जसं जसं वेळ जात जातो, काळ बदलत जातो, तसं तसं अनेक समीकरणं बदलत जातात. दोन देशाचे जे संबंध असतात, हितसंबंध असतात, व्यावहारिक संबंध असतात, हे सगळे याच्यामध्ये बदल होत असतात, पॉलिसीजमध्ये बदल होत असतात, आणि ते टाइम टू टाइम जसं त्यात बदल होत असतं तसं त्यांच्या दोघांच्या आपसात एका दुसऱ्याला मदत करण्याचा दृष्टिकोन बदलत असतं. मला असं वाटतं की हा काही खूप पर्सनल विषय न घेता, हा काही खूप हे न घेता, आपण भारत म्हणून भारताच्या हितासाठी आपण विचार केला पाहिजे. इराणचा काय होतं आणि अमेरिकेचा काय होतं या भानगडीत न पडता आपण भारत, ठीक आहे, त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी ते दोघं लढतायत, तर आपण आपले हितसंबंध जपले पाहिजे. दोघांशी आपले हितसंबंध आहेत, आपण ते जपूया असं तुम्हाला सांगायचंय कदाचित. केदार नाईक आपल्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. केदारजी, ज्या प्रकारची निदर्शनं आपल्या देशात होत आहेत त्यातनं मेसेजिंग काय होतं? एक, देशाच्या प्रतिमेवर त्याचा काही परिणाम होतो का? आणि जी तटस्थतेची भूमिका आपण जगासमोर मांडतोय त्याला काही डेंट बसू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यासाठी उम्माची कन्सेप्ट समजावी लागते की इस्लामच्या धर्मशास्त्राच्या अनुसार आणि काही लोकांना त्यांना राष्ट्र, राज्य, भाषा, संस्कृती या आधारावर कुठलाही समाज मान्य नाही. धर्म समाज म्हणजे श्रद्धावानांचा एक समाज असल्याने की तुमची पहिली लॉयल्टी, पहिली फिल्टी टुवर्ड्स इस्लाम आहे, टुवर्ड्स उम्मा आहे, अशी मांडणी बऱ्याच लोकांकडून केली जाते. त्यामुळे मग हे एक मिनिट, हे मग कतार, UAE वगैरे ह्या सगळ्यांना नाही का?
ते तर देश मानतायत ना, त्याच्यासाठी तर लढाई चालू आहे त्यांची. प्लीज. हां. बिलकुल, बिलकुल. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये काही संदर्भ आहेत. हं. 1948, 1967 आणि 1973 ही 3 युद्ध इस्रायलकडनं सर्व अरब देशांनी हरल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, की आपण आपली इस्रायलसोबत एक सेपरेट पीस करावी. ती इजिप्तने केली, ती जॉर्डनने केली. त्यांनी स्वतःशी इस्रायलसोबत हे करून घेतलं. पण सौदी अरेबियाचा एक स्वतःची वेगळी पीस किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये विशेष भांडण नाहीये सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये. पण 1979 मध्ये जी इस्लामिक राज्यक्रांती झाली इराणमध्ये, तिने मात्र इस्रायलच्या राजवटीसोबत एक खुला भांडण स्वीकारलं आणि त्यांनी 3 मुद्दे मांडले, की इस्रायलचं जगाच्या नकाशावरून समूळ उच्चाटन, इस्रायलला मदत करतो म्हणून अमेरिकेला कॉन्स्टंट विरोध आणि अमेरिका मध्य पूर्वेमध्ये का इन्व्हॉल्ड आहे, तर ही जी अरब राष्ट्र आहेत, जी एखाद्या घराण्याच्या राजवटीखाली आहेत, ती इस्रायल आणि अमेरिकेला समर्थन करतात. म्हणूनच पॅलेस्टाईन हे इस्रायलकडे आहे. म्हणून सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक, इजिप्त या देशांना विरोध आणि त्यामुळे इराणनी या देशांसोबत खुला सौदा मांडल्याने त्यांच्या विरुद्ध दहशतवादी सर, चुकीचं बोलताय तुम्ही. दहशतवादी नाही पॅलेस्टाईन इस्रायलकडे नाहीये. इस्रायलनी कब्जा केलेला आहे पॅलेस्टाईनवर. मी तेच म्हणतोय, तुम्ही पण त्याच्यामध्ये अभ्यासक आहे तर की तुम्हाला हे माहित नाहीये का सर? बरं, हां. त्यांचं म्हणणं कॅम्प डेव्हिड आहे. अकॉर्ड्समध्ये इजिप्तने मान्य केलेलं आहे. कॅम्प डेव्हिड अकॉर्ड्स 1979 मध्ये इजिप्तने हे मान्य केलेलं आहे. ऑस्लो अकॉर्ड्समध्ये जॉर्डनने ही पीस हे केलेली आहे. सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये भांडण नाहीत. तर सौदी अरेबिया येमेनमध्ये हौथींवर म्हणजे शियांवर रुटीन बॉम्ब्स टाकतं. त्याच्या विरुद्ध भारतामध्ये निदर्शनं होत नाहीत. पण किंवा म्हणजे जसे की सद्दाम हुसेनने ज्यावेळेस कुर्दांवर केमिकल वेपन्स वापरले, तर त्यावेळेस आपल्यामध्ये बॉम्ब टाकण्यात आलेले नाहीत. तर सांगायचा हेतू आहे, की ज्यावेळेस अरब देशांनी, सुन्नी राष्ट्रांनी इस्रायलसोबत स्वतःची सेपरेट पीस केली, त्यावेळेस इराणने नेहमी या देशांचं समर्थन केलं. म्हणून भारतामध्येही एक व्हिक्टिम मेंटॅलिटी आहे, जी काश्मीरमध्ये विशेष वाढते. त्याचसोबत भारतामध्ये काही ठिकाणी शिया बहुल देश आहेत. मानवतासाठीच आहे. ऐका ना, तुम्ही जे शिया मा- सुन्नी बद्दल बोलत एक- आहे एक ना, मिनिट, मी मानवतावादी स्वतः let- सुन्नी let me आहे. finish. ऐका ना, मी Let me स्वतः finish. सुन्नी आहेत सर. नाही, मग तुम्ही येमेनमध्ये हौथींवर जे मोहम्मद बिन सलमान यांनी टाकलेले बॉम्ब आहेत त्याच्या विरुद्ध भारतात निदर्शनं झाली, किंवा ज्यावेळेस सद्दाम हुसेननी ज्यावेळेस हा. येमेनमधल्या हौथींवर ज्यावेळेस बॉम्ब टाकले त्यावेळेस काही भारतामध्ये निदर्शनं त्या झाली. वर्ष कोणत्या वर्षात टाकली होती सर? 2017-18 पासून हे कंटिन्युअसली चालू आहे. आत्ताही चालू आहे. ओके. ठीक आहे, हे कंटिन्युअसली चालू आहे. सद्दाम हुसेननी 1991 मध्ये विषारी वायूचा वापर केलेला आहे कुर्दांच्या विरोधात. त्याच्या विरुद्ध सद्दाम निदर्शन हुसेनचे आणि भारताचे तर चांगले संबंध होते ना सर. अतिशय चांगले संबंध होते. तर पण त्याच्यामध्ये त्यांनी कुर्दांच्या विरोधात हे केलेलं आहे. म्हणून मग त्याच्या वेळेस मानवतावादी भूमिका नाही, त्यावेळेस राष्ट्रीय इंटरेस्ट. आणि मग हे का? पुढची अजून एक गोष्ट, की का निदर्शन होतात, की काश्मीरमध्ये बराचसा म्हणजे बुदगाम असेल किंवा कारगिल खोऱ्यामधले शिया नूर बक्षी असतील, त्यांना आयतुल्ला खोमेनी हे स्वतःचे धर्मगुरू वाटतात. तसंच सीन आहे लखनौमध्ये. लखनौमधली जी अवध संस्थान होतं ते शिया बुरहानुल मुल्क यांनी स्थापन केलं होतं. ते स्वतः शिया होते. किंबहुना की आयतुल्ला रुहुल्ला खामेनी यांचं मूळ गाव हे कितनूर लखनौ आहे. इथनं ते 1830 मध्ये त्यांचे आजोबा इराणला गेले आणि तिथनं पुढे हे झाले. हा भारताचा इस्लामिक जगतावरचा इन्फ्लुएन्स आहे आणि तसाच इन्फ्लुएन्स आपल्याला हैदराबादमध्ये दिसतो. तर एकंदरीत आणि पुढची एक गोष्ट, की खामेनी आपले मित्र म्हणावे, तर खामेनींनी ज्यावेळेस आपण बुरहानवालींना मारलं आणि त्यावेळेस काश्मीर पेटला होता आणि ज्यावेळेस महत्प्रयासाने भारतीय संरक्षण दलांनी काश्मीर शांत केला, त्यावेळेस की भारतातल्या मुस्लिम मसाकर्स आणि इंडियन मुस्लिम ऑपरेशन असे ट्विट खामेनींनी केलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी ज्यावेळेस आपण 370चं कलम काढलं, त्यावेळेस त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे, की भारतामधल्या मुसलमानांच्या विरोधात तुम्ही ऑपरेशन आणि बुलिंग करत आहात. त्याचसोबत सीएच्या विरुद्ध जी निदर्शनं होती त्यांना त्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की इट इज मॅसॅकर ऑफ इंडियन मुस्लिम्स. तर त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये यथेच्छ हे केलेलं आहे. हे कमी म्हणून 2010 मध्ये भारतातल्या दिल्लीमधल्या इस्रायलच्या दूतावासावर इराणच्या लोकांनी बॉम्ब लावलेले आहेत. बरं, आता ज्यावेळेस आपल्याला काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते, तर त्यांना मला एक सांगावंसं वाटेल, की 2005 ते 2009 या कालखंडामध्ये युएन मध्ये IAEAच्या नेतृत्वाखाली, UPAच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सोनिया गांधी स्वतः NSCच्या अध्यक्षा होत्या, त्यावेळेस भारताने 3दा सप्टेंबर 2005, फेब्रुवारी 2006 आणि नोव्हेंबर 2009 या कालखंडामध्ये इराणच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आणि राष्ट्रहित हे किती कॉम्प्लेक्स असतं, की ज्यावेळेस सप्टेंबर 2022 मध्ये असाच प्रश्न पुढे आला, त्यावेळेस NDAने म्हणजे आत्ताच्या गव्हर्नमेंटनी त्या वोटपासून ॲब्स्टेन केलेलं आहे. दुसरी अजून एक गोष्ट, जर न्यूट्रलिटी आणि जर नॉन अलाइनमेंट विषयी गोष्ट सांगत असतील, तर 1956 मध्ये हंगेरीमध्ये आणि 1968 मध्ये ज्यावेळेस प्रागमध्ये, चेकोस्लोवाकियामध्ये रशियाचे रणगाडे थैमान घालत होते, त्यावेळेस आपण त्याचा विरोध केलेला नाही. पण 1968 मध्ये आपण मात्र व्हिएतनाममध्ये केलेल्या आक्रमणाचा आपण तो विरोध केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय हित हे असं सरळसोट नसतं, ते कॉम्प्लेक्स असतं. मी विचारतो रोहिनाथजी, आपण राष्ट्रहित महत्वाचं असं मानून या देशाची भूमिका तटस्थ आहे ना, आपण कुणाला विलन करतोय ना कुणाला आपण देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न करतोय. आपलं हित कशात आहे त्याचा आपण विचार करतोय. अशा वेळी
राष्ट्रहिताच्या सोबत आपण राहणं हे योग्य नाही का? मी राष्ट्रहितासोबतच आहे सर. हा, आधी पण होते ना, आता पण आहे आणि पुढे पण मी तेच राहणार आहे. माझं तेच म्हणणं आहे की इराण सोबत आपले संबंध चांगले आहेत. जसं आता सरांनी सांगितलं की ते शिया होते आणि मी सुन्नी आहे आणि त्यांनी जे मिसाईल वगैरे जे टाकलेले आहेत, कतर वगैरे हे सगळे जे आहेत ते सुन्नी राष्ट्र आहेत. आणि माझे स्वतःचे नातेवाईक कतरमध्ये आहेत, कुवेतमध्ये आहेत आणि बहरीनमध्ये पण आहेत. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे जे आहे ते राष्ट्रहितासाठीच सुरू आहेत सर. आपले संबंध इराण सोबत पण चांगलेच पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. मग त्या राष्ट्रहितासाठी ही निदर्शनं चालू आहेत सगळी? राष्ट्रहितासाठीच असेल सर. कसलं कसलं राष्ट्रहित सांगा मला ह्याच्यातलं? हे राष्ट्रहित आहे की धार्मिक प्रेम आहे? एकदा स्पष्ट करायला हवं. आता एक सेकंड, जे शिया लोक जे करत आहेत, सरांनी जसं सांगितलेलं आहे हा, की शिया लोकांचे ते धर्मगुरू होते, हम्म. म्हणून त्यांचं काही असेल त्यांचा, पण आमच्या जे आहेत, माझा जे विरोध आहे त्यांचे मृत्यूसाठी, माझं तेच ते म्हणणं आहे, मानवतासाठीच आहे. धर्मापेक्षा हा. मोठं काय असलं पाहिजे? राष्ट्रहित महत्वाचं असलं पाहिजे की नाही? धर्म तुम्ही प्रश्न मला नंतर कशाला विचारतात? इथे बसलेले सगळ्या लोकांना विचारलं पाहिजे ना, तुम्ही मलाच हो, विचारताय. अगदी अगदी, नाही नाही, अगदी मी सगळ्यांना विचारतो. हौतींवरच्या हल्ल्याला विरोध का राष्ट्रहित- नाही? हा, हौतींवरच्या हल्ल्याला विरोध का नाही? कोणाच्या हल्ल्यावर? हौतींवर हौतींवरची सौदी अरेबियाने केलेल्या हल्ल्यांना विरोध का नाही? सौदी अरेबियाने किंबहुना जास्त बॉम्ब टाकलेत येमेनवर, जेवढे इस्रायलने इराणवर टाकलेले नाहीत त्यापेक्षा कित्येक खरं जास्त तर बॉम्ब मला एक बोलायचं होतं की मी इराणचे, म्हणजे मी अचानक मध्ये आलेली होती, माझी स्टडी नव्हती त्याबद्दल. खरं तर इथे नरेंद्र मोदी साहेब, सोनिया गांधी साहेब, राहुल गांधी आणि असदुद्दीन ओवैसी साहेब हे बसले पाहिजे होते, कारण आंतरराष्ट्रीय विषय होता. पण तरी पण मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नाही जेवढी नाही, मला तुम्ही माहिती बसलात आहे, त्याबद्दल हे आहे. त्याबद्दल- मी फक्त एक आठवण करून देतो. एक बाईट आहे माझ्याकडे, आता आहे की नाही PCR कडे माहित नाही, पण असदुद्दीन ओवैसी काही दिवसापूर्वी म्हणाले इराणशी आपला संबंध नाही आहे, ते तिकडे काय करतायत आपल्याला काही देणं घेणं नाही आहे, हे त्यांचं वक्तव्य आहे. वाटल्यास मी तुम्हाला पाठवून देतो, ठीक आहे. ओके. पण एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये की आपल्या देशाचं हित या दोन्ही बाजूची कुठली एक बाजू घेण्यामध्ये आज नाही आहे. दोघांचीही आपल्याला गरज आहे. ते दोघंही आपलं हित जोपासण्यासाठी ही लढाई करतायत, माणसं मारतायत, एकमेकांच्या जीवावर उठलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज एकमेकांची नरडी पकडणारे हे लोक कालपर्यंत एकमेकांचे जीवलग मित्र होते. आणि हे राजकारण आहे, या राजकारणात कधी कोण कुणाचा कायमचा मित्र, कधी कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो. परिस्थिती बदलते, तसं बदलतं. म्हणून आपण आपले हात होरपळून घेता कामा नयेत, हेही तितकंच खरं आहे. आणि या सगळ्याकडे कूटनीतिकरित्या आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, आपलं हित कशात आहे पाहिलं पाहिजे. बडे मुद्द्याच्या माध्यमातून जेव्हा आपण हा प्रश्न विचारला की खामेनींच्या समर्थनार्थ भारतातली निदर्शनं योग्य आहेत का, 30% लोक म्हणतायत होय, 70% लोक नाही म्हणतायत. तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ही सगळी निदर्शनं करत असताना मेसेजिंग जगामध्ये वेगळं जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी आशा करूया. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.